खंडाळा तालुक्यात रस्त्याच्या कामाचा हे सांडपणा. नागरिकांमध्ये संताप. खंडाळा तालुक्यातील एका महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाबाबत प्रशासन व संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेले 2 महिने संबंधित रस्ता खोदून ठेवण्यात आला असून वरचे डांबर काढून फक्त मोकळा रस्ता सोडण्यात आला. त्यामुळे रोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो छोट्या मोठ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे तसेच दगड पडलेले असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला. नागरिकांच्या जीविताची कोणालाच काळजी नसल्याचे चित्र दिसून येत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. संबंधित कामाचे कॉन्ट्रॅक्टर SP शिंदे असून मटेरियल उपलब्ध नसल्यामुळे काम रखडले आहे असे सांगितले जात असल्याची माहिती नागरिकांनी दिली. मात्र तब्बल 800 मीटरचा रस्ता खोदून ठेवणे हे नागरिकांच्या सहनशक्ती पलीकडे गेले आहे. जर फक्त 100 मीटरचा भाग असता तर लोकांनी काही प्रमाणात समजून घेतलं असतं, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान येत्या 15 दिवसात पावसाळा सुरू होण्याची शक्यता असून त्याआधी काम पूर्ण झाले नाही तर या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून रस्त्याचे काम पूर्ण करावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. गरज पडल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे. दत्तात्रय ठोंबरे, सिटी इंडिया न्यूज. आणि गेले 2 महिने झाला हा रोड अत्यंत दुरावस्थित आहे. कोणत्याही कामाचा दर्जा नाही आहे आणि कोणतंही काम चांगलं होत नाही आहे. तर ह्यांच्या प्रतिक्रिया घेऊया आपण. 2 महिने झालं रोडचं काम चालू आहे आणि अतिशय एकदम खराब काम, एकदम भंगार काम असल्याचं चालू आहे. आणि मध्ये बघा रस्त्यात बघा कशी दगडी काय रात्रीचे काम करून जातात आणि दिवसा अक्षरशः एवढा त्रास होतो. 2 व्हीलरवाले लेडीज वगैरे गाडीने पडतात तिथे भरपूर, म्हणजे अक्षर लक्षच नाही आहे त्यांचं. त्यांना फोन करून सांगून पण काही ते लक्ष देत नाहीत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला मटेरियल भेटत नाही, काय भेटत नाही असे ते बोलत राहतात. एवढे गहाळ आहे तर लोक प्रशासन पण गहाळ आहे आणि लोकनेते पण गहाळ आहेत. तुमचं असं म्हणणं आहे की हे लवकरात लवकर काम झालं पाहिजे आणि सामान्य जनतेला दिलासा भेटला पाहिजे. धन्यवाद.